डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। तालुक्यातील बबलाद येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्हरांड्याचा छत कोसळून 13 विद्यार्थी आणि 2 शिक्षक जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली। या घटनेनंतर अक्कलकोटसह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती। दुर्घटनेनंतर प्रशासनही खडबडून जागं झालं असून शाळांच्या इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। मात्र या दुर्घटनेमागील नेमकं कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नसल्याने घटनेचं गूढ कायम असल्याची चर्चा आहे। प्रशासनाकडून झोकाची दोरी बांधल्यामुळे छत कोसळल्याचा दावा करण्यात आला आहे, तर काहींच्या मते इमारतीचे बांधकामच निकृष्ट दर्जाचं असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता। या पार्श्वभूमीवर बबलाद शाळेची इमारत नेमकी कधी बांधण्यात आली, तिचे बांधकाम कोणत्या विभागाच्या देखरेखीखाली झालं, बांधकामाचा दर्जा आणि त्या संदर्भातील पूर्वेची अहवाल काय सांगतात, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। इमारतीची नियमित पाहणी करण्यात आली होती का? इमारतीच्या सुरक्षिततेबाबत यापूर्वी कोणतीही सूचना किंवा तक्रार करण्यात आली होती का, याचाही तपास होणं आवश्यक आहे। दुर्घटनेनंतर प्रशासनाने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे या ऑडिटमधून इमारतीच्या बांधकामाची वास्तविक स्थिती आणि स्लॅब कोसळण्यामागील तांत्रिक कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली। दरम्यान या प्रकरणी संबंधित मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख आणि गट शिक्षण अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। मात्र दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी नेमकी कोणाची, हा प्रश्न अद्याप कायम आहे। शाळेच्या इमारतीच्या बांधकामाशी संबंधित जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची होती की शिक्षण विभागाची, याबाबतची स्पष्टता आवश्यक आहे। केवळ झोक्याची दोरी बांधल्याने स्लॅब कोसळला हा दावा तांत्रिक तपासणीच्या निष्कर्षावरच कितपत योग्य ठरतो, याकडेही सर्वांचं लक्ष लागलं। त्यामुळे प्रशासनाने कोणत्याही दबावाशिवाय आणि वस्तुस्थिती पद्धतीने या घटनेची चौकशी करून जबाबदारी निश्चित करणं गरजेचं आहे। स्ट्रक्चरल ऑडिट तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून मागवण्यात आलेला अहवाल अद्याप वरिष्ठ स्तरावर सादर झालेला नसल्याचं सांगण्यात येत आहे। हा अहवाल समोर आल्यानंतर बबलाद शाळेच्या दुर्घटनेमागील सत्य परिस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय असल्याने केवळ कारणे दाखवा नोटीस बजावून प्रकरण थांबवण्याऐवजी इमारतीच्या बांधकामापासून ते देखभाल आणि नियमित तपासणीपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी होणं आवश्यक आहे। त्यामुळे प्रशासनाच्या अंतिम अहवालातून नेमकं सत्य काय समोर येतं आणि या दुर्घटनेसाठी कोणाची जबाबदारी निश्चित होते, याकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्राचं लक्ष लागले आहे। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।